स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आणत तिघा चोरट्यांना 1,83,000च्या मुद्देमालासह घेतलं ताब्यात। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आणत तिघा चोरट्यांना 1,83,000च्या मुद्देमालासह घेतलं ताब्यात। मुरगुड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे, विजय इंगळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली। मुरगुड पोलीस ठाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार दत्ता गावडे राहणार सांगली याने केला असून तो चोरलेला गुन्ह्यातील मुद्देमाल विकण्यासाठी सेंट्रो कारमधून कसबा बावडा मार्गे शाहपुरी कोल्हापूर येथे जात असल्याबाबत माहिती मिळाली आणि मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक यांनी दिनांक 26 जुलै रोजी कसबा बावडा गावचे हद्दीत शियेफाटा ते कसबा बावडा जाणारे रोडवर सापळा लावून दत्ता बालू गावडे आणि वय वर्ष 32 राहणार गोंदिरा तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि त्याचा साथीदार प्रितेश शिरीष पुजारी वय वर्ष 35 राहणार गुजरवाडी सोपान काकानगर कात्रज पुणे यांना ताब्यात घेतलं। त्यांच्या कब्जातून गुन्ह्यातील विकलेल्या बॅटऱ्यांची आणि सोलर पंप असे रोख रक्कम एकूण 70,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत। आरोपी आणि जप्त मुद्देमाल असे मुरगुड पोलीस ठाणे येथे हजर केले आहेत। आरोपी नामे दत्ता बाबू गावडे, प्रितेश गिरीश पुजारी यांच्यावर उत्तर प्रदेश येथे चोरीचे गुन्हे नोंद आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर।